श्रीराम समर्थ श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा बसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 8 समास 9 मध्ये जो बोध केलेला आहे तो आम्ही श्रवण करत आहोत। श्री समर्थांनी ओबी क्रमांक 38-48 पुढे का भाग सांगितला आहे त्याचा आज आपण विचार करणार आहोत। ओबी क्रमांक 48 पुढील। श्रीराम समर्थ श्रीराम। स्थिती बाणता स्वरूपाची चिंता सोडली देहाची या कारणे होणाराची चिंता नसे श्रीराम स्वरूपी लावता बुद्धी तुटे अवघी उपाधी या कारणे निरुपाधी साधुजन श्रीराम साधू स्वरूपची राखे ते ते संगची न सागे म्हणून साधू तो न पागे मानापमान श्रीराम अलक्षास लावी लक्ष म्हणून साधू परमदक्ष ओढू जाणे कैपक्ष परमार्थाचा श्रीराम स्वरूपी न साखे मळ म्हणून साधू निर्मळ साधू स्वरूपची केवळ म्हणून हा श्रीराम सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म हेची जाणे जे मुख्य वर्म साधू लक्षणाचे श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। काल आपण पाहिलं होतं की साधूंना कशाची चिंता नाही, कारण त्यांना स्वतःची आत्मस्थिती मी परमेश्वर आहे याची अनुभूती सद्वस्तू आणि मी याची एकरूपता साधूंमध्ये निर्माण झालेली असते। त्यामुळे स्वरूपी लावता बुद्धी तुटे अवघी उपाधी सगळ्या प्रकारच्या उपाधी आम्हाला ज्या प्राप्त झाल्या आहेत त्या सगळ्या उपाधी त्या तुटून जातात। कुठली कुठली उपाधी आहे माणसाला? माणूस जन्माला आला म्हणजे जीव जेव्हा जन्माला आला त्या दिवशी पहिली उपाधी मिळाली आहे। बाळ जन्माला आलं म्हणजे बाळ ही उपाधी आली आहे। मूल 12 दिवसाचं झालं, त्याचं नामकरण केलं, त्याचं नाव श्याम राम ओम अजून काय ठेवण्यात आलं, त्या नामाची त्याला उपाधी मिळाली। पुढे तो मोठा झाला, तो नोकरीवर लागला, तो कुठल्या पदावर आहे त्यानुसार त्याची उपाधी लागली। तो डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, शिक्षक आहे, प्राध्यापक आहे, नेता आहे, कुठली तरी उपाधी लागली आहे। कुटुंबामध्ये दिलेली उपाधी वेगळी आहे। तोच भाऊ आहे, तोच काका आहे, तोच मामा आहे, तोच दादा आहे, तोच पती आहे, तोच मुलगा आहे, तोच सर्व आहे, या सगळ्या उपाध्याच आहे। तोच मित्र आहे,
या सगळ्या नात्यांमध्ये प्रत्येक वेळी त्याला कोणती तरी उपाधी मिळाली आहे. इतकंच नाही तर त्याने शिक्षण घेतलं, त्या शिक्षणानुसार सुद्धा त्याला उपाधी मिळालेली आहे. या सगळ्या उपाध्या माणसाला मी जागृत करणारे आहे. मी म्हणजे कोण? तर मी कोणीही नाही, या उपाधी सोडून मी आहे, अशा प्रकारचा स्थायी भाव साधू संतांचा असतो. आणि म्हणून साधू कसे आहे तर तुटे अवघी उपाधी, ज्यांची उपाधी पूर्णपणे तुटली आहे. या कारणे निरुपाधी साधू जन, सगळ्या प्रकारच्या उपाधी साधूंबरोबर सुटतात. साधू स्वरूप चिरागे, त्या भगवंतामध्ये तो स्वतः राहतो. तेथे संगची न सागे, आता संग कोणाशी? भगवंताशी. त्यामुळे इतरांचा संग त्याचा तुटून जातो. आणि भगवंताशी सुद्धा संग करताना तो भगवंत रूप होतो. भगवंतामध्ये त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. आणि त्यामुळे साधू तो न पाहे मानापमान, भगवंत आणि मी एक झालेलो आहे, त्यामुळे भगवंताखेरीज या जगात काहीही नाही, हे मानल्यामुळे, हे अनुभवाला आल्यामुळे साधूजनांना मानपमान नाही. अलक्षास लावी लक्ष, जे प्राप्त होत नाही त्याला प्राप्तीसाठी तो लक्ष घालतो. म्हणूनही साधू परमदक्ष, ओढू जाणे कैपक्ष म्हणजे बाजू, परमार्थाचा त्यांनी कैपक्ष घेतला आहे. स्वरूपी न साहे मळ, म्हणूनही साधू निर्मळ, त्यांच्या स्वरूपामध्ये मळच नाही म्हणून तो निर्मळही आहे. साधू स्वरूपची केवळ, म्हणून या सकळ धर्मामध्ये धर्मू, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण साधूचं दिलेलं आहे. सकल धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राणे हा स्वधर्म, हेची जाणीजे मुख्य वर्म, साधू लक्षणाचे श्रीराम. स्वधर्म याचा अर्थ मी माझ्या धर्मात राहणे. माझा धर्म कोणता? या प्रश्नाचं उत्तर काय द्याल? तुझा धर्म भगवंत आहे, तुझा धर्म सद्वस्तू आहे, तुझा धर्म परब्रह्म आहे. त्या धर्मामध्ये तुम्ही राहा. धर्म याचा अर्थ स्थायी भाव. धर्माचे अनेक अर्थ सांगता येतील, धर्माचे 8 अर्थ दिले जातात, पण यामध्ये धर्म हा शब्द इथे स्थायी भावासाठी वापरू. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर साखरेचा स्थायी भाव गोडपणा आहे, अग्नीचा स्थायी भाव दाहकता आहे, वाऱ्याचा धर्म वाहणे आहे, धरतीचा स्थायी भाव धारण करणे आहे, आकाशाचा धर्म विशालता आहे. अशा प्रकारे आमचा स्थायी भाव कोणता आहे? जीवाचा. जीव हा शिव आहे, हा त्याचा मूळ भाव आहे. मी आहे किंवा माझी खरी ती ओळख आहे. आपण म्हणतो ना, फुलाला पाहिल्यानंतर सुगंधावून त्याचा परिचय होतो. ते फूल कशाचं आहे? सुगंध आला की आपण सांगतो की अशा प्रकारचं ते फूल आहे. म्हणून गुलाबाचा सुगंध वेगळा आहे, मोगऱ्याचा वेगळा आहे, चमेलीचा वेगळा आहे, जाईचा वेगळा आहे, पारिजातकाचा वेगळा आहे. प्रत्येकाचा गंध निराळा निराळा आहे. त्या गंधावरून ते फूल ओळखू येते. तसा जीवाचा मूळ गंध कोणता आहे? तर परब्रह्म त्याचा मूळ गंध आहे. तो परब्रह्म आहे, हा त्याचा स्थायी भाव आहे, हा त्याचा धर्म आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की सकळ धर्मामध्ये धर्म कोणता? स्वरूपी राहणे हा स्वधर्म. मी माझ्या स्वरूपामध्ये राहणे म्हणजे मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, अयम आत्मा ब्रह्म, यामध्ये राहणे. व्यवहार करताना चुकू नका.
पण भाव मात्र हा कायम ठेवा. हे जे जाणीचे मुख्य वर्म साधू लक्षणाचे. साधू असेच राहतात, त्यांच्या भावामध्ये कधी बदल होत नाही. आता साधूंच्या जवळ दया असेल तर तो दयाभाव सर्वत्र पसरलेला असतो. संत एकनाथ महाराज म्हणे, आंघोळीच्या निमित्ताने गेले नदीवर. आंघोळ झाली. आंघोळ झाल्यानंतर एक विंचू पाण्यामध्ये होता. त्या पाण्यातील विंचवाने महाराजांना डंक दिला. आता त्यांनी काय करावं की तो विंचू पाण्यातून बाहेर काढून सोडण्यासाठी त्या विंचवाला हातावर घेतलं आणि त्याला बाहेर काढलं. लोक म्हणत होते की महाराज, या विंचवाने तुम्हाला डंक दिला आणि तुम्ही त्याला वाचवता. महाराज म्हणाले, तो त्याच्या धर्माशी किती एकनिष्ठ आहे. त्याला त्याचा डंक देणे हा त्याचा जर धर्म आहे, तर माझा धर्म त्याला वाचवणे आहे. मारणे हा त्याचा धर्म असेल तर वाचवणे हा माझा धर्म आहे. जर तो त्याच्या धर्माशी इतका एकनिष्ठ आहे तर मी माझ्या धर्माशी एकनिष्ठ का नसावं. साधू आपल्या धर्माशी किती एकनिष्ठ असतात. आपल्यामधला सद्भाव हा तो कधीही सोडत नाही. म्हणून साधूंची संगती असली पाहिजे. ती अत्यंत शीतलता देणारी आहे. चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमा चंद्र चंदन योर मध्ये शीतला साधू संगती. म्हणून समर्थ म्हणतात आहे, साधू अशा प्रकारे त्यांची लक्षणे आहे की ते त्यांच्या स्वधर्मामध्ये कायम राहतात. आणि त्यांचा स्वधर्म कोणता आहे? मी ब्रह्म आहे आणि जगामध्ये ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही. त्या भावात कायम राहणे याचा अर्थ स्वधर्मामध्ये राहणे. साधू धरिता साधूची संगती आपणाच लागे स्वरूपस्थिती. स्वरूप स्थितीने बाणती लक्षणे अंगी श्रीराम. साधूच्या संगतीने राहिल्यानंतर काय होते? साधूच्या संगतीने मनुष्य सुद्धा साधू होतो. सद्गुरूंच्या बरोबर राहिल्यानंतर मनुष्य सद्गुरुपद प्राप्त करतो. आपणासारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी. लोह परिसाची न साहे उपमा सद्गुरु महिमा अगाधची. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसुनी खऱ्या देवा. आणि खरा देव कोणता आहे तर सद्गुरू हा खरा देव आहे. साधू संत हे खरे देव आहे. या संतांना शरण जर गेलं तर आम्हाला सुद्धा साधुत्व प्राप्त होते. ऐसी साधूची लक्षणे अंगी बाणती निरूपणे परंतु स्वरूपी राहणे निरंतर श्रीराम. म्हणून साधूंची निरूपणं, साधूंची वचनं आम्ही सदैव जर ऐकली तर त्यामुळे आमच्यामध्ये साधूचे लक्षणं येतील. साधूचे लक्षणं आल्यानंतर आम्ही साधू होऊ. साधू होऊ याचा अर्थ आम्ही परब्रह्म तत्व आहोत, आम्ही परब्रह्म रूप आहोत याची आम्हाला जाणीव होईल. अंगात भगवे कपडेच घातले पाहिजे असं अजिबात नाही आहे. संसारामध्ये राहून सुद्धा सगळ्या संसाराचा त्याग करून माणसाला पूर्णपणे परमार्थी होता येते. प्रपंच न टाकता परमार्थी होता येते. उलट प्रपंच सांभाळून सुद्धा परमार्थ उत्तम करणारे जगात अनेक लोक होऊन गेले. त्यांनी उत्तम प्रपंच सांभाळला. नाथांचं उदाहरण विशेष सांगितलं जाते. दोन्ही गोष्टी साधता येतात, पण ते साधण्यासाठी आम्हाला साधूंची संगती धरावी लागेल. त्यांची वचनं ऐकावी लागतील, त्यांची निरूपणं ऐकावी लागतील. मला खूप आनंद होतो की अनेक दिवसापासून श्री समर्थांनी दिलेला बोध आम्ही अखंड ऐकत आहोत. आमचं जीवन निश्चित धन्य होणार आहे. कारण साधूंनी दिलेले वचन आम्ही श्रवण करतो आहोत. या श्रवणाचा लाभ काय
तर मी सद्वस्तू आहोत ही एक दिवशी आम्हाला प्रचिती येईल, हा अनुभव येईल. आणि ज्या दिवशी तो अनुभव येईल तो दिवस आमचा आज सोनियाचा दिस, वर्षे अमृते, अमृताची वर्षाव झाला असं समजावं. म्हणून तो सोनियाचा दिवस लवकर निर्माण होण्यासाठी, लवकर आमच्या जीवनात येण्यासाठी आम्ही साधूंची वचने ऐकावी. निरंतर स्वरूपी राहता, स्वरूपची होई जे तत्वता, मग लक्षणे अंगी बाणता, वेळ नाही श्रीराम. काय वेळ लागणार आहे हो, पण त्यासाठी निरंतर स्वरूपी राहता, स्वरूपामध्ये निरंतर राहिलं की माणसाला स्वरूपाची गोडी कळते. स्वरूपाची होई जे तत्वता, आम्ही स्वरूपाकार होतो. मग लक्षणे अंगी बाणता, वेळ नाही. स्वरूपी राहिल्या मती, अवगुण अवघेची जाती, परंतु यासी सत्संगती, निरूपण पाहिजे श्रीराम. आम्हाला निरूपण ऐकल्याशिवाय, आम्ही निरूपण ऐकतो आहे, चांगली वचनं ऐकतो आहे, साधूंच्या ग्रंथांचं श्रवण, याचाच अर्थ साधूंची संगती. त्यामुळे आम्हाला काय परिणाम होईल तर आमचे सगळे अवगुण जातील, अवगुण सोडिता जाती, अवगुण आपोआप निघून जातील. आमच्यामधले अवगुण जाणे याचा अर्थ साधूची लक्षणे बांधणे. पण ती जाण्यासाठी आम्हाला श्रवण भक्ती करावी लागेल. आणि ती भक्ती समर्थ इथे सांगतात, स्वरूपी राहिल्या मती, मती म्हणजे बुद्धी. बुद्धी जर आम्ही स्वरूपाशी एकरूप ठेवली तर अवगुण अवघेची जाती, कारण त्या स्वरूपाच्या ठिकाणी अवगुण नाहीच आहे, तो म्हणजे गुणांचा समुच्चय आहे. ज्याला निर्गुण आम्ही म्हटलं तर अनेक गुणांनी युक्त, म्हणून तो निर्गुण आहे. तो निर्गुण परब्रह्म आमच्यामध्ये प्रगट होईल. परंतु यासी सत्संगती, निरूपण पाहिजे. म्हणून सत्संगती, चांगल्याच्या संगतीने राहिले तरच माणसाला चांगुलपणा प्राप्त होतो. एके संगती तरती, एके संगती बुडती, या कारणे सत्संगती बरी पाहावी. सकळ सृष्टीचा ठाई, अनुभव एकची नाही, तो बोल जेल सर्वही, पुढिले समासी श्रीराम. कोणे स्थितीने राहती, कैसा अनुभव पाहती, रामदास म्हणे श्रोती, अवधान द्यावे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, सिद्ध लक्षण नाम समास नवम श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. सकल सृष्टीच्या ठाई, संपूर्ण सृष्टीचा आम्ही विचार केला तर आम्हाला लक्षात येईल की पृथ्वीमध्ये इतकी वैविध्यता आहे, इतकी विविधता आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, म्हणून प्रत्येकाला येणारा अनुभवही भिन्न भिन्न आहे. म्हणून समर्थ म्हणतात, सकल सृष्टीच्या ठाई अनुभव एकची नाही. एक अनुभव कुठे आहे? अनेक अनुभव आहेत. अनुभवांची संख्या अनेक आहे. सगळ्या सृष्टीमध्ये अनुभव पाहू गेले असता एक नाही. तो सगळा पुढील समासात मी आता सांगणार आहे. एक अनुभव नाही, अनुभव अनेक आहे. ते अनुभव मी तुम्हाला पुढच्या समासात सांगणार आहे. तो बोली जेल सर्वही पुढील समासी, कोणे स्थितीने राहती. आम्हाला माहीत असलं पाहिजे की आता साधू कोणत्या स्थितीत राहतात व कसा अनुभव घेतात हे ऐकण्यासाठी समर्थ आम्हाला सावध करीत आहेत. साधू संतांच्या संगतीने राहिल्यामुळे आमच्यामध्ये होणारा जो चांगला परिणाम आहे
आमच्यामधले दुर्गुण जाऊन आम्ही सद्गुणी होणार आहोत. आणि इतकंच नाही तर या साधू संतांच्या प्रत्यक्ष अनुभवाची आम्हाला प्रचिती येईल. हा भाग आम्ही पुढच्या समासामध्ये पाहणार आहोत. ते समर्थ सांगतात. म्हणून समर्थांनी समास दशक 8 आणि समास 10 मध्ये याचा संपूर्ण विचार केलेला आहे, याचा संपूर्ण परामर्श मांडलेला आहे. आपण या शून्यत्व निरसन नाम समासामध्ये समर्थांनी काय सांगितलं ते उद्याच्या निरूपणात पाहूया. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले, या ओवी वाचाव्या. आणि या ओवी वाचून मग पुढील समासाची आपण सुरुवात करावी. ओवी आपल्यासाठी आज वाचतो. श्रीराम समर्थ श्रीराम. झाले साधनाचे फळ. या ओवी आपण प्रत्येक समास संपल्यानंतर वाचायला हव्यात आणि दुसरा पुढच्या समासाची एक ओळ वाचावी. श्रीराम समर्थ श्रीराम. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनांचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृतीस उडाले, सहजची अनिर्वाच्य झाले, बोलता नाही श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक गुणेसी बाणावे, जन्म मृत्याच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे निस्वाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तोघा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पावे सावकाश, विवर्ता विशेष विशेष, कळो लागे श्रीराम. समर्थांनी इथे किती स्पष्ट सांगितलं की 20 दशक 200 समास आहे, साधके पाहावे सावकाश. आम्ही 10 उभी घेतो, 15 उभी घेतो आहे, त्याचं निरूपण करतो आहे आणि त्यावर आम्ही चिंतन करतो आहे, ते आम्ही श्रवण करतो आहोत. याचा अर्थ आम्हाला हळूहळू ते कळू लागेल. म्हणून घाई करून चालणार नाही, परमार्थात घाई नाही. म्हणून समर्थ म्हणतात, साधके पाहावे सावकाश, विवर्ता विशेष विशेष, कळू लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, प्रत्ययेथे प्रत्यास कारण, प्रत्ययो पाहावा श्रीराम. देघे तव 5 भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, कशावरुणी श्रीराम. सकल करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकल देहाचा झाडा केला, तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेची भ्रमोने भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे, सकल केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. असं वाचून आपण पुढील समासाची एक ओळ पाहूया. श्रीराम समर्थ श्रीराम. जनाचे अनुभव पुसता, कळहो उठता अवचिता, हा कथा कल्लोळ श्रोता, कौतुके ऐकावा श्रीराम. श्री समर्थांनी आपली सर्वांची उत्कंठा वाढवलेली आहे. जनाचे अनुभव पुसता, अनेकांचे अनेक अनुभव पाहिले. कलहो उठिला अवचिता, हा कथा कल्लोळ श्रोता,
कौतुके ऐकावा. आता आपण जनांचं काय विपरीत मत आहे, जनांचे काय अनुभव आहे आणि त्यांचा एकच कल्लोळ कसा निर्माण झाला तो आपण उद्याच्या निरूपणात पाहूया. समर्थांनी दिलेला हा दासबोध, या दासबोधातील प्रत्येक ओवी, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक विचार आपण मनपूर्वक ऐकावा आणि आपलं जीवन धन्य करावं. यासाठी आपण द गोल्डन इंक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नित्याने या संतांच्या सहवासामध्ये राहा. एवढंच आपणास प्रार्थनापूर्वक सांगू इच्छितो. आजची निरूपण सेवा येथेच संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम.